म्हैस दूध उत्पादनात गोकुळवर गडिंग्लजचा डंका. यंदाचे पहिले तीनही गोकुळचे श्रींचे मानकरी गडिंग्लज तालुक्यातीलच. पाहुयात गोकुळ श्री प्रथम पुरस्काराचे मानकरी विजय दळवी यांची यशोगाथा त्यांच्याच शब्दात. गडिंग्लज तालुक्यातील लिंगणूर येथील शेतकरी विजय दळवी यांनी नुकताच म्हैस दूध उत्पादनात मानाचा गोकुळ श्रीचा किताब पटकावला. यापूर्वी देखील त्यांनी 2 वेळा पहिल्या 3 मध्ये यश मिळवलं. मात्र प्रथम क्रमांक त्यांना हुलकावणी देत होता. यंदा मात्र मोठ्या जिद्दीने त्यांनी तो बहुमान पटकावला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना 1 लाख रुपये रोख रकमेच्या पुरस्कारासह सहकुटुंब गौरवण्यात आलं. ऐकूया त्यांच्या या जिद्दीची कहाणी त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी विजय दळवी, लिंगणूर कसबानूर, तालुका गडिंग्लज. मी दूध धंद्याची सुरुवात सन 2010 पासून सुरुवात केलेली असून दूध धंद्याची सुरुवात करत असताना गोकुळश्री स्पर्धा हा एकच डोक्यामध्ये विषय ठेवून मी दूध धंद्याची सुरुवात केली. दूध धंद्याची सुरुवात करत असताना मी गुजरातमधून 2013 साली गोकुळश्रीसाठी पहिल्यांदा म्हस आणली. मी 2013 पासून 2023 पर्यंत दरवर्षी गुजरातला जाऊन गोकुळश्री स्पर्धेसाठी म्हैस आणत असतो. मी गोकुळश्री स्पर्धेमध्ये भाग घेत असल्यापासून 2018-19 या साली माझा तृतीय क्रमांक बसला. 2021-22 साली द्वितीय क्रमांक बसला व 2022-23 साली प्रथम क्रमांक बसला. आता सध्या माझ्याकडे 40 जनावरांचा गोठा असून 10 गाई व 20 म्हशी आहेत. गोठ्याचे नियोजन बाहेरील कामगार न ठेवता आम्ही घरातील सर्व मंडळी करत असतो. दूध आता सध्या सकाळ सायंकाळ मिळून 170 लिटर दूध जातं, गाय म्हैस मिळून दोन्ही एकत्र. आपलं एक स्वप्नच होतं की पहिल्यांदा डोक्यावरती पेटा बांधायचा तो गोकुळश्रीचाच बांधायचा. हा सुरुवातीपासूनच एक टार्गेटच होतं. ज्यावेळी पेटा डोक्यावरती पहिल्यांदा बांधला तो गोकुळश्रीचाच बांधला. हा म्हैशी दरवेळी स्पर्धेसाठी म्हैशी वाढत असताना सुरुवातीला 2 म्हैशी होत्या, त्याच्या आज 10 म्हैशी झाल्या. फक्त या स्पर्धेच्या याच्यामुळे झाल्या 10 म्हैशी. दरवर्षी स्पर्धेसाठी म्हैस आणणे हे करणे हे असं वाढत जाऊन आज घडला 20 म्हशी आहेत गोट्यामध्ये. काय नाही, व्यवसाय म्हणून करायला गेलं तर फक्त स्वतःची राबण्याची किंवा कष्ट करण्याची प्रवृत्ती झाली तर धंदा म्हणून करायला काही अडचणी. 1 म्हैस असू दे, 2 असू दे, 4 म्हशी असू देत, इकडे तिकडे 1000-5000 वरती कुठं बाहेर कामाला जाण्यापेक्षा 1-2 म्हशी घेऊन स्वतःच व्यवसाय केला तर एकदम परवडण्याजोगा व्यवसाय. आता काय 40 जनावरांचा नवीनच सध्या 2023 सालीच गोठा बांधलाय. त्याच्यामुळे आता आम्ही पूर्णपणे हा व्यवसाय याच्यातूनच त्याच्यामध्ये उतरलेलो आहे. आधुनिकीकरण आता आम्ही अगोदर जनावरांना पाणी पाजणे किंवा हे करणे जे होतं ते पूर्ण सगळं बंद करून ऑटोमॅटिक ज्यावेळी 24 तास जनावरांच्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलंय, बाउल सिस्टीम हे ते करून ज्यावेळी जनावरांना 24 तास पाणी उपलब्ध करून दिलं ते एक कष्टाचं काम आपलं वाचलेलं आहे. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन वगैरे वापरलेलं आहे, गायींच्यासाठी वापरतोय, म्हैसींचं हाताने काढतोय दूध.